मंडळीचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आई कोंड्यापासून काहीतरी बनवणार आहे, चला तर बघूया आपण। तर आपल्याला जायचं आहे पानं आणायला। आपण भाताचा जो कोंडा वापरता त्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे। आपल्याला चांदावडीची पानं घ्यायची आहेत। ही बारीक बारीक आहेत ना, हे बघा। आपण चांदावडीची पानं घेता, जो आपण भात दळतो त्याचा कोंडा येतो चक्कीमधून, त्याचं आपल्याला उंड बनवायचं आहे। तर मी पण पहिल्यांदाच बघते, आई बनवणार आहेत। आईला माहिती आहे, कारण आईने लहानपणी खाल्लेले आहेत, त्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत। थोडी याची घेऊ। हे बघा, ही केली नाही आहे, पण चवई जो झाड असतो केली सारखा, त्याला पण बघा केली बघा। हे बघा, ती पिकल्यावर खायची असतात हो, पण त्याच्या बिया जास्त असतात। पिकल्यावर आपण दाखव, ह्याच्यामध्ये बिया असतात। आई बोलतात की बिया असतात त्याच्यामध्ये, ह्याच्यात बिया असते, ही काली बी असते। हे अजून पिकलेत नाही, कच्चे आहेत। त्या साईडला पण झालंय चवळीची केली, ते पण खातात। ते अजून पिकलेत नाही, ते बघा पिकलीत नाही, कच्ची आहेत। पिकल्याच्या नंतर खायचं। आई बोलतात की त्याच्यामध्ये बी असते, बिया असतात काल्या, काले असतात। हे बघा, सेम केलीसारखी पानं असतात चवळीच्या झाडाला। ते बघा तिकडे केलीची झाड आहे, ते बघा ती केलीची झाड आहे तिकडे, आणि इकडे चवळीची आहे। एक प्रकारचा गेमच आहे, लहान होतं आम्ही तेव्हा असं वाजवायचं। हे बघा आई वाजवून दाखवतात आपल्याला। लहान असताना भरपूर खेळायचे। ह्याला पोपट बोलतात, पोपट, आणि आवाज एकदम फाटकन येतो। हे एकदम कोवले आहे त्याच्यामुळे बघा, आपल्याला भेंडीचं दोर काढायचं आहे, ते पानं बांधायला। हे बघा, हिचं निघतील ह्या फांदीचं। हे बघा आई दोर काढतायत आपल्याला पानं बांधायसाठी। हे बघा, हा बघा इकडे कोंडा घेतलेला आहे, कोंडा आणि थोड्या कण्या आहेत। हे बघा, तांदळाचा कोंडा आणि थोड्या कण्या आहेत, त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ। थोडा भात घेतलेला आहे आणि त्याच्यात मीठ टाकायचं। हे बघा, आपण मीठ टाकून घेऊ। हे सर्व मिक्स करायचं। भाताचा कोंडा हो आपल्या तांदळाचा, हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। भात दळून आणला ना त्याचा कोंडा। हे बघा, आईने पाणी टाकलंय त्याच्यामध्ये। हे बघा, आपण भिजवून घेऊया कोंडा।
मुंडा येतील ना. आता हा उद्याला असाच ठेवायचा पीठ. रात्री ठेवलेला पीठ हे बघा, वरती पानं ठेवलेली आहेत. हा बघा मस्त फुललं आहे. आपण रात्री ठेवलेला पीठ असं खायचं. आपल्याला कोंड्याचं उंड बनवायचं. हे बघा मस्त एकदम खायला मस्त मजा येते असे आई बोलतात. कारण मी पण नाही कधी खाल्लेलं आहे, पहिल्यांदा ट्राय करू आपण. चला तर बघूया. आमचा मिठू बघा, हा बघा हा बघा कसा येतो. काय देव, हा बघा कसा. रात्री बांधला असतं, रात्री बांधला असतं तर करकरी झाला असतं. काय बोलतो पप्पा, पप्पा पप्पा खावला तर बरं आहे. कशाला बोलतो शेवडा. चल तो बघा एक तिकडे फिरतोय, एक विटू आणि एक मिठू. आणि इकडे आई आणि आजी गोले बनवत आहेत, उंड. उंड उंड त्या बघा कशा दोघी जणी पण. आज पण ही भाजी कशाला केली, चटण्या पण आहे ना. हे बघा आपले ह्या दोराने असं बांधून घेऊया आपण. आपल्याला अशा पद्धतीने बांधून घ्यायचे. हे बघा मस्त आपले बांधून झाले 4-5 पटापट. हे बघा इकडे दोघी जणी बनवत आहे. भाजी आणि तिकडे नको सांगू, तिकडेच कोण खाते. तिकडे पण काहीतरी झालं, जास्ती नाही फाटी लावायची. इकडे आजी आणि आई आपले उंडे पॅक करून घेत आहेत. त्याच्यानंतर वाफेला लावू आपण. शाळेत साखर आहे का. हे बघा आपण वाफेसाठी ठेवत आहे. भेंडीच्या पाण्यात काय ते करतात, खबर पिकून दे हे लागले. तुला नाही बोलत. थांब 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 ऐक. हे बघा आपण 10 मिनटं वाफेला लावून ठेवू. 10 मिनटाच्या नंतर आपण काढू. पहिल्यांदा ट्राय केलं आहे, बघूया. आईने वगैरे पहिले लहानपणी खाल्लेले आहे, तर जुने आठवणी ताज्या करायच्या आहेत आपल्याला. 10 मिनटाच्या नंतर आपण काढू. आणि हे बनवण्याची म्हणजे आता कोण खाईत नाही, त्या गोष्टी कोणाला माहिती पण नाही, पण ते आपल्याला दाखवायच्या आहेत व्हिडिओतून. आपल्याला दाखवायच्या आहेत व्हिडिओमधून. मिरची खा. आपले उंडे तयार झालेले आहे, बघूया आता. तेच काढच खाली 3-4 काढ व्हायचं वापरून दे नाही का. हे बघा हे बघा आपण खोलून बघूया. खाऊ झाले चांगले. पहिली जी टेस्ट होती तशीच.
सेम ना. अशा प्रकारचे उंडे बनवायचे कोंड्याचे लोक आणि खायचे. हे बघा मस्त शिजलेत. ते वापरला ठेवतो परत. तर चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.